विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 12th स्टँडर्ड पहिली युनिट टेस्ट आहे. डिक्लेअर झालेला आहे टाइम टेबल, सिलेबस तुम्हाला मिळालेला आहे. पण 11वीत डमी कॉलेज होतं. आपण युनिट टेस्ट दिलीच नाही, सेमिस्टर दिली नाही, फायनल एक्झाम सुद्धा दिली नाही. लाखो मुलांच्या बाबतीत हेच घडलेलं आहे. कारण काय आहे, 10वीला चांगले मार्क पडले की आपण अकॅडमी जॉईन करतो. डमी कॉलेज, ओके, एक्सटर्नल कॉलेज. आणि कॉलेज काय करतं की क्लासवरतीच पेपर पाठवतं आणि तिथंच आन्सर्स लिहिले जातात. पण आता 12वीत हे चालणार आहे का? बिलकुल नाही. लक्षात घ्या, बिलकुल नाही. पहिल्या युनिट टेस्टला इम्पॉर्टन्स द्या. काय होतं, युनिट टेस्ट असेल, सेमिस्टर असेल, प्रिलिम असेल, बोर्डच्या एक्झाम तुम्हाला द्यायच्या आहेत. नाहीतर काय होतं की फायनल एक्झामच्या वेळेस टेन्शन येतं. माझ्याकडे एक रिपीट करणारा स्टुडंट आहे. 10वीला त्याला 94 होते आणि फिजिक्समध्ये फक्त 37 आले. त्यातले 30 मार्क कॉलेजने दिलेत आणि त्याला परीक्षेत 1 मार्क पडलाय. 37 कसे काय झाले? 6 मार्क एमसीक्यूचे आहेत, गोळ्या मारून मिळालेत. म्हणजे काहीच नाही. फोटोकॉपी मी स्वतःहून बघितले, त्याचे काहीही लिहिलेलं नाहीये. मग असं का झालं विचारलं? नाही, आमच्या अकॅडमीत एनसीईआरटी वर फोकस केला होता. मी जेईची प्रिपरेशन करत होतो. जेईची करत होता, मग हे स्टेट बोर्डचं का जमलं नाही लिहायला? केलंच नाही. जेई तणावातच गेलेली आहे. नाही झालं कोणाची जेईची प्रिपरेशन प्रॉपर. ठराविक 1-2% मुलं ते करतायत, बाकीच्याच नाहीये. त्यामुळे बाळांनो, मी सांगतोय म्हणून युनिट टेस्टला सुरुवात करायची. सर मग कसा करू अभ्यास? तर तुम्हाला आपलं चॅनल फॉलो करायचं. कुठल्याही टॉपिकचं नाव टाका. रोटेशनल डायनामिक्स आता मी तुम्हाला करून दाखवतो. समजा मी ऍक्च्युली आता युट्यूबवर आपल्याला सर्च करायचं आहे. युट्यूबवर तुम्ही गेला की तुम्हाला सह्याद्री ट्युटोरियल सर्च नाही करायचं का? तुम्ही ऑलरेडी बघताय म्हणजे तुम्ही सबस्क्राईब तर करून ठेवलंच असणार आहे. पण तुमच्या मित्रांबरोबर ह्या गोष्टी शेअर करा. म्हणजे आपल्या या चॅनलवर, माझ्या चॅनलवर जवळजवळ मी तुम्हाला सांगतो 3-4 हजार व्हिडिओज आहेत आणि याच्यात तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला भरपूर कंटेंट दिसणार आहे. थिअरीसाठी आहे, सीईटी साठी आहे. पण तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगतो. चला टॉपिकचं नाव घेऊया आपण, कुठलं आपण रोटेशनल डायनॅमिक्सच घेऊया आपण. चला मग आता ही रोटेशनल डायनॅमिक्स जर म्हटलं, रोटेशनल, ओके, डायनॅमिक्स, ओके, टाइप करायला वेळ लागतोय मला. ओके, आयएमपी क्वेश्चन, ओके, आयएमपी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ओके, आणि सह्याद्री ट्युटोरियल्स, ओके. हे तुम्ही जर सर्च केलं, ओके, हा ट्युटोरियल्स, तर मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या की मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स सह्याद्री ट्युटोरियल्स तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळणार आहेत. 8 हे जे व्हिडिओ आहेत ना, हे तर थिअरॉटिकल सगळे, त्यातले मी डेरिव्हेशन घेतलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, आयएमपी क्वेश्चन्स रोटेशनल डायनामिक्स 12 मिनिटाचा व्हिडिओ बघा. ओके. मग त्यात काय होणार आहे की तुम्हाला कळणार आहे की त्या टॉपिक मध्ये करायचंय काय. मग मी आयएमपी क्वेश्चन देताना काय करतो की पीवायक्यू सगळं अनालिसिस करतो आणि त्याच्यावर बेस्ड आयएमपी क्वेश्चनचा पॅटर्न सांगतो की टॉपिक मधला कुठला प्रश्न अगोदर करायचा. सांगू का तोंडी? रोटेशनल डायनामिक्स म्हणलं की पॅरलल ऍक्सेस थेरम आणि परपॅन्डिक्युलर ऍक्सेस थेरम 9 पेपर पैकी 5 पेपर मध्ये रिपीट झालंय. मग का नाही येऊ शकत? येऊ शकतं. त्याचबरोबर मग काय केलं पाहिजे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम 3-4 वेळा रिपीट झालाय. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन हे पण आलंय. आणि मी तुम्हाला सांगतो मग न्यूमेरिकल्स आहेत, पण बाकीचे थेरी क्वेश्चन्स पण इम्पॉर्टंट आहेत. मी थेरी क्वेश्चन्स 8 ती प्लेलिस्ट. रोटेशनल डायनामिक्स सह्याद्री ट्युटोरियल सर्च केलं की तुम्हाला सगळं मिळणार आहे आणि असं तुम्हाला प्रत्येक टॉपिक बद्दल मिळणार आहे. मग मॅथ्स मध्ये तर मात्र माझी ब्ल्यू प्रिंट असते. लक्षात घ्या की मॅथ्स म्हणलं की डिफरन्शिएशन थेरम पहिला करायचं. थेरम 20 मार्काला येतात. लक्षात घ्या, थेरम येतात जास्त मार्काला. मग युनिट टेस्टला एवढा इम्पॉर्टन्स दिला तर फायदा काय होईल? तर पहिली गोष्ट, बोर्डचं टेन्शन कमी होईल. सीईटीवर फोकस ठेवता येईल. डिसेंबरच्या अटेम्प्टला फुल आपला फोकस सीईटीवर असणार आहे. लक्षात घ्या. बाकीच्या मुलांना बोर्डचं टेन्शन येईल, पण तुम्ही वेळीच बोर्ड केला असेल तर तुम्हाला ते तणाव येणार नाहीये, हे लक्षात घ्या. बरं, आता लिखाणाची प्रॅक्टिस करावं लागते बोर्डसाठी, हे लक्षात घ्या. प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे. एमसीक्यू सॉल्व्हिंग वेगळी पद्धत आहे. बोर्डला प्रेझेंटेशन पाहिजे. प्रश्न काय विचारलाय त्याचं उत्तर त्यानुसार लिहिलं पाहिजे. व्हीएसए, व्हेरी शॉर्ट आन्सर नावाचा एक टाईप आहे. 8 क्वेश्चन असतात. मुलांना सगळ्यात अवघड ते जातं. त्यात प्रश्न रिपीट होत नाहीत, पण येतात ते अतिशय सोपे येतात. मी सांगतो प्रश्न एक. The temperature at which surface tension of the liquid becomes zero is known as. 2 शब्दात लिहायचंय, क्रिटिकल टेम्परेचर. तुमच्या लक्षात आलं का? व्हीएसए, व्हेरी शॉर्ट आन्सर लिहायचे. ते तुम्हाला विचारतील डिफाईन वगैरे, डेफिनेशन किंवा किचकट पॉइंट असतात. लक्षात घ्या. म्हणजे बेस पक्का असेल तर ते जमणार आहे. म्हणजे सीईटीला काय झालं माहितीये का? सीईटी जाऊ दे, जेईई नीटची तयारी करताना तुम्ही बोर्डकडे दुर्लक्ष केलंय, एनसीईआरटी. तेही बरोबरच आहे. नीटसाठी एनसीईआरटीतूनच केलं पाहिजे, पण अभ्यास बॅलन्स ठेवायला जमलं पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके. मग आता युनिट टेस्टला पोर्शन जास्त नाहीये.
पण एका दिवशीच फिजिक्स असणार आहे, दुसऱ्या दिवशी केमिस्ट्री, तिसऱ्या दिवशी मॅथ्स किंवा काही कॉलेजमध्ये बघितलं मी फिजिक्स, मॅथ्स एका दिवशी, केमिस्ट्री, बायो एका दिवशी. त्यामुळे थोडं टफ आहे बरं का. त्यामुळं टाईम टेबल तुमचा आला असेल तर माझ्यावर कॉमेंटमध्ये शेअर करा. सांगा कोणते कोणते टॉपिक आहे तुम्हाला. मी नव्यानं आयएमपी क्वेश्चन्स तुम्हाला द्यायला सुरुवात करतो. हो. टार्गेट युनिट टेस्ट. चला टार्गेट युनिट टेस्ट म्हणून आपण YouTubeवर लाईव्ह लेक्चर घेऊया का दुपारी मला सांगा. म्हणजे 2 नंतर आमच्या ऑफलाईनला स्टडी असते. ऑफलाईन बॅचला स्टडी असते. मग 2:15 वाजल्यापासून 2:15 वाजल्यापासून पावणे 4 वाजेपर्यंत म्हणजे दीड तास घ्यायचं का? सोमवारपासून. पण सोमवार, मंगळवार, बुधवार आपले लाईव्ह सेशन संध्याकाळी असतात. असू देत, काही हरकत नाही. जर युनिट टेस्ट असेल तर मी गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार किंवा बघ कसंही मॅनेज करेन. मग तुम्ही मला सांगा की लाईव्ह सेशन घेऊया का? ओके, तसं असलं माझी घ्यायची तयारी आहे. बरं आता थोडंसं एक पॉइंट लक्षात घ्या, की तुम्ही साठी प्रिपरेशन करताना नेहमी लक्षात ठेवा, की सीईटीचा पेपर असतो 200 मार्काचा. ओके. तुम्ही केमिस्ट्री जरी प्रॉपर केलं, तरी त्यात तुम्ही 35-40 कडे स्कोर करू शकता. फक्त केमिस्ट्रीमध्ये थिओरिटिकल प्रश्न असतात, लाईन टू लाईन क्वेश्चन असतात. फिजिक्स, मॅथ्स टफ जात आहे मुलांना. पण मॅथ्समध्ये जर टेक्स्ट बुक केलं, तर जवळ-जवळ 50 पैकी 40 प्रश्न हे पुस्तकातले ॲज इट इज असतात. त्यातले थोडे जरी पडले, 20 जरी बरोबर आले, तरी पुन्हा 40 मार्क होतायत. बघा मी काय म्हणतोय, केमिस्ट्रीमध्ये 50 पैकी 40 सोपं नाही, खूप कष्ट आहेत. पण 80 जरी स्कोर झाला, फिजिक्स कुठं काउंट केलंय अजून मी, तर पर्सेंटाइल काय होईल सांगा बघू? मी तुम्हाला सांगतो. 77% मार्क असणारी मुलं मी बघितलेत. 89 कडे गेले जवळ-जवळ. 84 मार्क असणारा एक स्टुडंट आहे माझ्याकडं. 94 पर्सेंटाइल आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का ह्या दोघांमध्ये तो 80 स्कोर आहे ना. 80 जरी पडलं तर 90 प्लस पर्सेंटाइल फिक्स आहेत लक्षात घ्या. ओके. अरे किती मुलं सांगू तुम्हाला. 1 पर्सेंटाइलची मुलं बघितलेत. 10वीला 93% आणि सीईटीला 1 पर्सेंटाइल आलाय. ओके. 10वीला 95% सीईटीला 18 पर्सेंटाइलची मुलं बघितलेत मी. 40 चे बघितलेत, 50 चे बघितलेत. 40 पर्सेंटाइल. थोडासा एफर्ट्स वाढवा. 90चा ब्रॅकेट तर आत्ता क्रॉस करायचा आहे ना, मग तुम्हाला काय करावं लागेल, की तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन फॉलो करावं लागेल. फिनिक्स बॅचमध्ये 100च्या आसपास जवळपास फ्री कंटेंट दिलेला आहे. सुरुवात करा रे बाळांनो, सुरुवात करा. मला फॉलो करा. आपलं चॅनल मित्रांच्यावर शेअर करा. लाईव्ह लेक्चर्स खूप होणार आहेत. ऑफलाईनला असंही मी अभ्यास करून घेतोय आमच्या मुलांचा. लाईव्हमध्ये तुमचा पण होईल आणि माझ्या मुलं क्लासमध्ये ठीक आहे, फोन अलाउड असतो, क्लास पुरताच अलाउड असतो लक्षात घ्या. तिथे ते पण लाईव्ह जॉइन करतील. मग तुमच्यावर आपण एकत्र अभ्यास करूया. युनिट टेस्टला टार्गेट ठेवूया आपण. चांगले मार्क मिळवूया आपण. ऑल द बेस्ट.